आज या दालमिया सिमेंट कंपनीमध्ये नारंडा या ठिकाणी जे पूर्व मुरली कामगार होते, ज्यांनी 8-8, 9-9 वर्षे या ठिकाणी काम केलं, त्याचबरोबर जे पूर्व कंत्राटी मुरली कामगार होते, त्यांना आज हा दालमिया प्लांट सुरू झाल्यानंतर त्या कामामध्ये सामावून घ्यावं ही अपेक्षा होती, परंतु कंपनी प्रशासनानं अद्याप त्यांना सामावून घेतलं नाही आणि त्यांच्या जागी नवीन लोकांना कामावर ठेवल्या जात आहे। आज कंपनीमध्ये 1250 लोक काम करत आहे, परंतु 300 ते 400 लोक जे वाचलेले आहे एक्स मुरली कामगार कंत्राटी यांना बाहेर ठेवण्यात आलं। त्याचबरोबर दत्तक गावातील लोक जे नोकरींसाठी आवेदन करत आहे, नेत्या मंत्र्यांकडे चक्रा मारत आहेत, त्यांना देखील घेतल्या जात नाही। यूपी, बिहार, झारखंड यांच्याकडून आलेल्या लोकांना या ठिकाणी लेबर वस्ती बनवून ठेवलं आणि जनावर देखील राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांना या दालमिया डस्टमध्ये ठेवत आहे। या ठिकाणी अनेक आंदोलनं झाले, कामगारांना न्याय मिळाला नाही आणि या ठिकाणी कुठे ना कुठे ते लोक मॅनेज झाले। या ठिकाणी कोणाला कंत्राट पाहिजे, कोणाला नोकरी पाहिजे, अशा पद्धतीच्या त्यांच्या काही डिमांड्स असतील, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एकच डिमांड्स आहे, या ठिकाणी जे काम करणारे लोक आहे, पूर्व मुरली कामगार, पूर्व कंत्राटी कामगार, त्यांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। या दत्तक गावामधल्या सगळ्या लोकांना जे काही बेरोजगार असतील त्यांना प्रकल्पामध्ये काम मिळालं पाहिजे। त्याचबरोबर दत्तक गावामध्ये CSR अंतर्गत ज्या काही सुखसोयी सुविधा द्यायच्या आहे त्या मिळाल्या पाहिजे, ना की कुठल्या नेत्याला पॉकेट पोचलं पाहिजे। या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता 7ही ग्रामपंचायतीच्या भेटी घेत त्यांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याकरिता आम्ही परावृत्त केलं। आज सगळ्यांचं समर्थन आम्हाला या ठिकाणी मिळालं आहे आणि मराठी कामगार सेनेच्या माध्यमातून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या सर्वांना न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। दालमिया कंपनी यांच्या अन्यायाविरोधामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठी कामगार सेना, त्याचप्रमाणे हिंद कामगार युनियन यांच्या अंतर्गत 7 गावातील सप्तसूत्रधारी सर्व समस्त गावकरी मंडळींनी या ठिकाणी एकत्र येऊन दालमियाच्या विरोधामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळणार नाही, एक्स मुरलीमधील जे कामगार होते त्यांना कामावर घेतल्या जाणार नाही, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी दिला जाणार नाही आणि जी गावं या कंपनीच्या परिसर क्षेत्रामध्ये येतात त्यांना CSR फंडामधून निधी देऊन त्या गावातील युवा पिढींना काम देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालत राहील। दालमिया सीमेंट प्रबंधन के खिलाफ में एक्स मुरली कामगार के अधिकारों के लिए महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से, खासकर मराठी कामगार सेना की ओर से जो सचिन भोयर जी और उनके जो साथी हैं, उन्होंने जो बीड़ा उठाया है, आंदोलन किया है, उसमें हिंद मजदूर सभा की ओर से मैं पूरा समर्थन देता हूं। इसके पहले भी हमारी कुछ बातें हुई थी और इनकी बातों में और इनके वादों में ज़मीन आसमान का फ़र्क है। आप मुझे बताइए, हमारी मीटिंग में इन्होंने कहा कि एक्स मुरली कामगार जो स्किल्ड नहीं हैं हम उनको नौकरी पे नहीं ले सकते। तो हमारा इतना ही बोलना था कि ये जो प्लांट है इसमें एक भी मशीन चेंज नहीं हुई, सब कुछ जैसा का वैसा है। जब वो एक्स मुरली कामगार उस प्लांट को चला सकते हैं तो ऐसा इस प्लांट में क्या है जो ये नहीं चला सकते, तो वो कामगार ये भी चला सकते हैं। दूसरा, आप 8-8, 9-9 साल काम करने के बाद में आपने उनके साथ एक और नाइंसाफ़ी हुई है कि NCLT के ऑर्डर में ये लिखा गया भाई 87% हेयर कट, आप जितना उनका मुआवजा बनता था पैसा 87% माइनस करके सिर्फ 13% आप दे रहे हैं। उसके खिलाफ में ये कामगार सुप्रीम कोर्ट में नहीं जा रहे हैं, यही बड़ी बात है। अगर ये सुप्रीम कोर्ट में चले जाए तो इनके ऊपर करोड़ों का फटका और बैठ जाएगा।